ऐक ऐक आ, 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 मला नाही नाही शोभा तर नाही उठणार. काय झालं तुम्हाला झोप येत नाहीये का? हो नाही आ, जरा पाठ दुखते. हा चटई झोपल्यानंतर असंच होणार ना. अहो, पण मला सवय आहे त्याची. थांबा न्या ना तुमच्यासाठी गादी आणते. हो, नको नको गादी नको, मला चटईवर झोपायची सवय. हा मग ना मी गालीचा आणते. मला येत ना कुठला गालीचा हवाय सांगा. नाही हो, यातला कुठल्याच गालीचे नको, कारण हे गालीचे तुम्ही कोणाकडनं तरी आणलेत ना, तसं नको मला. त्यापेक्षा ना मला आणि शोभाला आमच्या लग्नात एक गालीच्या गिफ्ट म्हणून मिळाला होता, तो माळ्यावर कुठेतरी ठेवला असेल, ते सकाळी काढूया. अहो दे कशाला, आत्ताच काढूया ना. मी काढते. हा गालीचा हो अहो तर लई खराब झालाय. अहो, तो वापरला नाहीये ना, तो माळ्यावर ठेवून ठेवून खराब झालाय. हा, मग मी एक काम करते, मी आता तुम्हाला मस्त करून देते, म्हणजे तुम्हाला याच्यावर झोपता येईल. हा उद्या सकाळी आपण काय ते करूया, तुम्ही जा आता प्लीज. बर. जाऊ दे. मला ते घ्या, हे लावून झोपा. मालक डबा. हो हो, मालक तुमची पाठ बरी आहे का? आता बरी आहे, नाही दुखत आहे. मालक तुमची पाठ आता कधी बी नाही दुखणार. तुम्ही कामावर नाही येईपर्यंत ना मी हा गालीचं नीट करून ठेवते. हा? बरं. मालक हा गालीचा केवढा फाटला आहे. हो हा, असू दे काय हरकत नाही. मोन्या हो कशाला काढला तो गालीच्या? किती घाणेरडा झालाय. तुला माहिती ना मला घरामध्ये घाण आवडत नाही, फेकून देतो. अहो ताई फेकायचं कशा पायी, मी नीट करते ना. असं नीट करीन की समजे बघतच बसतील. आधी घरातली कामं कर, मग त्या गालीच्याकडे बघ. तुझं काय आहे, कामावर नाही जायचं? हा, निघालोच आहे. मग जा ना. हा, निघतो. येतो हा शोभा. मी जरा त्या गालीच्याकडे कमी लक्ष दे आणि घरातल्या कामांकडे बघ जरा. आणि हे बघ, तू ना जरा कुठेतरी लपवून ठेव, कोणी बघितलं ना तर नावं ठेवती. नाही तुम्ही काय बी काळजी करू नका. मी इतकं मस्त नीट करीन ना की लोक नाव काढतील. बघू, मी आले जरा आईकडे जाऊन येते. होय. मालकांचं गालीचं आहे ना, मी सोन्याच्या धाग्याने शिवीन. हा मस्त झाला आहे. काय झालं ग, आज थोडी थकलेली दिसते.
काय नाही ग, रोजची घरची कामं उरकून ऑफिसला यायचं, खूप थकायला होतं. हो ग, मुलांच्या शाळेची तयारी, यांचा डब्बा, घरातली इतर कामं, सगळी कामं करता करता नाकी नऊ येतात. कधी कधी तर असं वाटतं ना कुठेतरी लांब निघून जावं थोड्या दिवसांसाठी. अगं पण ही सगळी कामं टाकून पुढे जाताही येत नाही ना. आणि सगळ्यांचे नवरे कुठे म्हात्रेंसारखे असतात, बायकोचा शब्द झेलणारे. पण खरंच नशीबवान आहेत मिसेस म्हात्रे. अगदी खरं बोललीस हा. असतं एकेकाचं नशीब. प्रिया तुला सांगू, आमच्या घरी जेवण झाल्यावर जेवणाचं ताट सुद्धा उचलून ठेवत नाहीत. मग कसा वेळ मिळणार? आपण एक गेट टुगेदर करूया का? हो काय विजय मॅडम? हो चालेल ना. छान. पण कोणाकडे करायचं? प्रिया, ए बाई, माझ्याकडे नको, मलाच सगळी कामं करावी लागतात. माझं पण तेच आहे ना, मलाही कामं करावे लागतील. माझंही तेच. प्रिया, म्हात्रे, हो आपल्या बुटीकचं छोटस गेट टुगेदर करूया का? हा करूया ना. चांगली आयडिया. कुठे करूया? आपल्या बुटीक मध्ये तिथे? नाही नाही, बुटीक मध्ये नाही. मॅडम कशा अलाव करतील ना आपल्याला. हा. म्हात्रे, हो तुमच्याच घरी करूया ना आपण. अगं उगीच कशाला त्याला त्रास? विजया मॅडम तुम्ही थांबाव. नाही म्हणजे म्हात्रे, जर आमच्या घरी केलं ना पार्टी, तर आम्हाला तिघींपैकी कुणाला तरी एकीला काम करावं लागेल. हा म्हणून तुमच्याच घरी करूया. हा पण तुम्हाला चालेल ना? चालेल चालेल. बघितलं विजय मॅडम, मला माहिती होतं म्हात्रे आपल्याला काय नाही म्हणणार नाहीत. म्हात्रे मग ठरलं तर हा? हो. पण अंजू, तो महागातला कोण घ्यायला हवा होता? मी म्हणत होती चांगली रंगली असते अगं ती नाही. अहो असं काही नसतं. जिच्यावर नवऱ्याचं प्रेम जास्त असतं ना तिची मेहंदी जास्त रंगते. हा. आणि माझी मेहंदी जास्त रंगणार कारण राहुलचं माझ्यावर खूप प्रेम आहे. अख्ख्या चाळीला माहिती. आमच्या यांचं पण माझ्यावर प्रेम आहे. मला नाही असं वाटत. हा? तुला नाही वाटत म्हणजे? नाही म्हणजे मला असं नाही म्हणायचं वहिनी. म्हणजे असेल ना मदन भाऊजीचं तुमच्यावर जास्त प्रेम, पण राहुल जेवढं माझ्यावर प्रेम करतो ना तेवढं कोणीच कुणावर प्रेम करत. तू कसं म्हणू शकते संजू? हा, तुला काय माहित माझ्या नवऱ्याचं माझ्यावर किती प्रेम आहे? ठीक आहे ना, ठीक आहे. बघूया कोणाची मेहंदी जास्त रंगते. लागली का पैस? हा हा चल, लागली पैस. बघूया कोणाची मेहंदी जास्त हा रंगते. ठीक आहे, चालेल. बघूया. बघूया पैस लागलीच कोणाची बघा, रंगते. पैस लागली. काय 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 कसली पैज? अहो वहिनी, कोणाची मेहंदी जास्त रंगते याची पैज लावली आम्ही. त्यात काय, जिची मेहंदी महागातली ती जास्त रंगणार. वहिनी नाही, जिच्यावर नवऱ्याचं जास्त प्रेम असतं तिची मेहंदी जास्त रंगते. अंजे असं काही नसतं का? मला वाटलेलं वहिनी, तुम्हाला काय काय. हा, मला वाटलंच होतं तू तोंड उचकटणार. आता बोलशील ना, बहिणी तुमच्या नवऱ्याचं तुमच्यावर प्रेमच नाही, तुमची मेहंदी रंगणारच नाही. आता बघ, मी मेहंदी लावून पण दाखवते आणि तुझ्यापेक्षा जास्त रंगेल सुद्धा. नाव नाही सांगणार नाही तर शोभा मात्रे. अहो, मी काय बोलले का? मी काय बोलले तरी का? नाही नाही नाही, पण तुझ्या मनात तेच होतं ना. हा? हा ठीक आहे ना वहिनी, बघूया ना कोणाची मेहंदी जास्त रंगते. लागली का पैज? हा हा, लागली पैज. हा, लागली पैस. आज रात्री आपण सगळ्यांनी आपापल्या नवऱ्याकडून मेहंदी काढून घ्यायची. हा चालेल चालेल. ए पण तुम्ही तर महागातली मेहंदी आणणार, मी समजा स्वस्तातली आणली तर तुमची जास्त रंगणार ना. मग कसं ठरवणार कसं? ठीक आहे, आपण सुट्टी मेहंदी लावू. हा चालेल. चालेल मी आत्ताच राहुलला फोन करते आणि आपल्यासाठी सुट्टी मेहंदी मागून घेते. चालेल. शोभताई, लवकर या, मी गालीचं कसं केलंय बघा. आले आले. राहुलने मेहंदी आणली ना की हाक मार मला. हा बघू. हो, बघूया. चला. पैज घातली. काय केलं गालीच्याचं? ताई बघा तर तुम्ही. हा कोणाचा गालीचा आणलास?
अहो कोणाचं काय, आपलाच गालीचा हाय. हा हा आपला आहे? होय. आपला आहे? होय. अगो भानू, अगो हा केवढा वेगळा दिसतोय. नवीनच वाटतोय हा. मग मी तुम्हाला म्हणाले होते ना. माझ्या डोळ्यावर विश्वासच बसत नाहीये. आपलं जुना गालीचा आहे. होय, आपलंच गालीचं हाय. बरं ऐक, याला आता गुंडाळून ठेवू नका. असाच राहू दे. मस्त दिसतोय, दिसत ते सगळे आता. होय. मी आता गालीचा गुंडाळून तिथं ठेवला होता. मग इथं कसं आला? तिथं होता. मग इथं कम्याच ठेवला. काय ग, कसला विचार करतेस? नाही, कसलं नाही. जा जा, आईकडे काही काम असतील ते करून घे जा. होय. माझा गालीचा. मोन्या, भानूने काय मस्त रिपेअर केलाय ना रे गालीचा. हो. असं वाटतं आत्ताच दुकानात नवीन नवीन आणलाय. खरंच. काय मऊ आहे मस्त एकदम. शोभा, हा. हे मग बरोबर झाले का आणखी पाणी टाकू? आणखीन पाणी कशाला, पातळ करायचं का? नाही, विचारलं. नीट मिक्स केलंस ना? हो. हा, उद्या छान पैकी असा कलर आला पाहिजे हा मेहंदीचा. अहो ताई, तुम्ही काळजी करूच नका. मला मेहंदी लावतात ना म्हणजे रंग येणारच. शोभा, तुम्हाला आधी कळवलं असतं तर मीच मेहंदी घेऊन आलो असतो. अरे कशाला, अरे कधी नव्हे ते अंजलीकडनं काहीतरी फुकट मिळते. हो. नेहमी आपल्याकडनंच मागून नेत असते. आणि आधी कळवलं का, आधी कळवलं? तू मला आधी कळवलंस का? काय त्या ऑफिस मधल्या बायका घरी येणार आहेत ते? शोभा, त्यांना नाही म्हणणं मला नाही जमलं. अरे तुझ्या या स्वभावामुळे ना सगळेजण तुला वेड्यात काढतात. आता उद्या जा आणि त्यांना सांग की मला नाही जमणार, तुम्ही येऊ नका. सोबतही भांडू नका ना, नाही तर मेहंदी रंगणार नाही. तुम्ही मेहंदी काढा, आम्ही त्यांचा पाहुणचार करू. चल काढ आता. हो, हो. अरे तिथे नको ठेवू, डाग पडेल. उचल. खरं बोललं ते मग. हो. पगड नीट काढा. हो. रंगली पाहिजे चांगली मेहंदी. हा, नीट काढा, प्रेमाने काढ. हो हो, काढलं काढलं. शोभा, हा, वाटी तिथे कोणी ठेवली? तिथेच होती. नाही ग, मी इथे ठेवली होती. तिथे कशी काय गेली? मोन्या, हो. काढ ना लवकर, मला झोप येते. हो, काढतो काढतो. सोबतही सगळ्या कपड्यांच्या घड्या घालून झाल्या. अजून काही काम आहे का? हा, अगं आई झोपली नसेल ना तर माझा मोबाईल राहिला तिच्याकडे. जा ना, घेऊन ये जा. हा, आणते. नीट रे, गोल गोल कर नीट. हे काय बोलत ते नाही बघ, ते शोभा. बघ कसं आलंय बाहेर. नाही ना, बरोबर आहे. बघ, हे बघ, बरोबर आहे. लवकर काढ रे, मला झोप येते. हो हो, काढतो ना. हे बघ. केव्हाचा अंगठा रंगवतोय? कधी मेहंदी काढता येते तुला? ही साधी अंजू, अवघड मेहंदी आहे ही. पुस्तकात तीच साधी आहे. अंजू, आणि कोणाची मेहंदी चांगली आहे याच्यापेक्षा कोणाच्या मेहंदीला जास्त रंग आहे असं चॅलेंज आहे ना. तू नीट काढ. अरे वा, मेहंदी काढण्याचा कार्यक्रम चाललाय. हा हा, बनू तुला काढायची मेहंदी. हा? काय? हे काय बी झालं ना तरी मालकाने काढलेली मेहंदीच रंगणार. आता ते उद्या कळेल ना. उद्या बघू आपण. हा? चालू दे तुमचं. काय घाबरू नको.
मोहनेच्या मेहंदीला रंगच येणार नाही. मी त्याला डुप्लिकेट मेहंदी दिली. झोप झोप शोभा झोप झोप. मोने कशाला चुळबुळ करतोय? नाही काय नाही शोभा. नीट झोप. हो खराब करू नका गालीच्या. नाही आणि बा सकाळी उठलास ना की तू गुंडाळून ठेवू नको, तसाच राहू दे. हो शोभा. खराब झाला तर याद राख. हा नाही शोभा. मेहंदी बघितली रंगली आहे. वय मस्त ताई. मोन्या 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 उठ. एवढ्या वेळ काय झोपते? उठ लवकर. काय झालं शोभा? ती बघ माझी मेहंदी बघ किती रंगली आहे. अरे वा शोभा. ताई मी म्हणाले होते ना तुमची मेहंदी रंगणार म्हणून. मालकांचं लई प्रेम आहे तुमच्यावर. पाहिजे आता मीच जिंकणार. त्या माधुरी आणि अंजलीला दाखवून आले. थांब जरा. हो अंजय मालक चला. माधुरी अहो नको तू आत्ता उठलोय. अहो असं काय आत्ता. चला अंजय बाहेर आहे. अंजय बाहेर लवकर. माधुरी माधुरी लवकर इकडे ये. वहिनी काय झालं? हे थांब ना, माधुरीला येते ना. माधुरी काय झालं वहिनी? हे बघा मेहंदी मस्त रंगली ना. तुमची दाखवा. अगं बघू ना. नको ना राहते. आता गुदगुल्या करे ना. दाखव. अवांजली ताई दाखवा की. दाखव ना. दाखव दाखव. खरंच गुदगुल्या करे ना. नको हे बघा. अगं तू मेहंदी काढली नाहीस. लावली होती पण ते झालंच नाही. माधुरी 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 थांब जरा. थांब थांब थांब. कुठे जातेस? मेहंदी दाखव ना. राहू दे ना. दाखव ग मेहंदी दाखव. अगे काय आहे? काय केलं तुम्ही? राहुल अंजेच्या हातावर मेहंदी काढून बाकीची केसांना फासलीस की काय? मालकांना डुप्लिकेट मेहंदी दिली ना तुम्ही. दुसऱ्यांसाठी खड्डा खणला ना की आपणच त्यात पडतो. अहो कशी आहे माझी मेहंदी? मस्त रंगले ना. हो शोभा. मीच पाहिजे जिंकले. माझ्याच नवऱ्याचं जास्त प्रेम आहे माझ्यावर. हो मी आईला दाखवून येते मेहंदी. ये मालक तुमची तर पाठ दुखत नाहीये ना? नाही छान झोप लागली. मग तो त्या गालीच्यावर नुसतं असं पाठ टेकली आणि डोळा कधी लागला कळलंच नाही. अहो तो गालीचा मस्तच आहे. हो. तुम्ही ना रोज आता गालीच्यावरच झोपत जा. हा